आलेलो आहोत आम्ही वाघबीळ नावाचं जे ठिकाण आहे, धबधब्याच्या मागे एक गुहा, त्याला वाघाची गुहा म्हणून वाघबीळ असं म्हणतात. तर त्या ठिकाणी चाललो. बघूया आपल्याला काय काय अजून फिरता येईल. गाडी म्हणजे बाईक वगैरे असली की आपल्याला जरा जास्ती गोष्टी फिरता येतात. आम्ही आधी ठरवलं होतं की रिक्षाने जाऊ म्हणून, पण ते प्लॅन कॅन्सल केला आणि बाईकने जाणार आहोत. तर आता एक 5 मिनटात आपण पोहोचणार आहोत बदलापूर स्टेशन. तिथे आपल्याला मित्र भेटतील. दुसऱ्या मित्राला पण कॉल केला आहे, तो पण तिथे भेटेल. तुम्हाला ओळख करून देतो कोण आहेत. तसे तर आपण बरेच ट्रेक केलेत पूर्वी. आणि एक दुसरा मित्र आहे तो TCSचा आहे आणि गावाला पण आमची भेट झाली होती. आता इकडे पुन्हा भेटू. प्रत्येक शहरात एक नाका असतो, म्हणजे मुंबईच्या इकडे तरी असंच आहे. हे जे सगळे लोक दिसतात त्यांना कोणतरी येणार आणि कामासाठी घेऊन जाणार. अशा पद्धतीने इकडे कामं चालतात मुंबई आणि सबर्बन एरियामध्ये. आता हा मुंबई MMR रिजन येतो बदलापूर, त्याच्यामुळे इकडे सुद्धा तसंच आहे. नाक्यावरती कोणतरी येतो, मग त्यांना सांगतो की तुम्हाला पर डे एवढं मिळतील, येणार असेल तर चला. अशा पद्धतीने इकडे कामं मिळतात. आणि आता आपण पोचलो आहोत बदलापूर स्टेशनला. एवढी पळापळ एवढ्यासाठी आहे की इथे ट्रेन थांबली, आता ती सुटते, त्याच्यामुळे बघा निघाली आहेत लोक. तर मित्रांनो, आपले दोन्ही मित्र आलेले आहेत. एक जण कॅन्सल झाला, अभि, योगेश. यार हॉर्न वाजवत चाललाय इथे, काय रेकॉर्ड होणार काय माहिती. चला तर आता आपण एक कॅन्सल झाल्यामुळे मी या दोघांना आता बाईकवरती घेऊन जातो आणि पुढे भेटतो खरवई नाक्याला. तिथे मित्र येणार आहेत, तर तिथे जाऊन जरा नाश्ता वगैरे करू आणि मग पुढचा प्रवास सुरू करू. तर मित्रांनो, प्रणील भेटला आहे आणि आपली ओळख करून झालेली आहे सगळ्यांशी. तर आता बघूया, इथे काहीतरी नाश्ता वगैरे करूया आणि मग पुढची जर्नी सुरू करूया. चला, मस्त दूरबीर निघतो. शंकर महादेवन पण आलेले आहेत, तिथे उपस्थित आहेत. कुठे गावात पण एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी झाल्यात रे. बघ ना, ठेवलीच नाहीये. काय नाही आता भरपूर आले. हो ना, आता तो घेतला होतं लांब आहे, तरी पण घेतो. हां हां, ऑफिसच्या इथे जवळ राहतो 10 मिनिटावर. हां हां हां, ठीक आहे. बॅकवर्डवर राहतो. नदी छान आहे. हो ना, सगळ्याची वाट लागायला लागली. हो ना, आता काय सावरोली. तर मित्रांनो, आपण सावरोली गावामध्ये पोहोचलो आहोत. इथे हे प्रशस्त असं झाड आहे वडाचं, खूप छान वाटलं. जातानाच मी म्हटलं इथे थांबायला पाहिजे आणि नेमकं आम्ही इथेच बाईक पार्क केलं मागच्या साईडला. आणि आपण एका पोराला घेतला आहे बरोबर. 400 रुपये तो बोलला आहे गाईडचे, म्हणजे आपल्याला तिथपर्यंत वाट दाखवणार. कारण आमचा असा हेतू आहे की वाट चुकून शोधत बसण्यापेक्षा, ते थ्रिल करण्यापेक्षा आपल्याला जरा दुसऱ्या गोष्टी एक्सप्लोर करता येतील. म्हणून आम्ही विचार केला की गाईड घेऊया आणि व्यवस्थित रस्ता पटापट करून रिटर्न येऊया, म्हणजे आपल्याला दुसऱ्या गोष्टी पण करता येतील. त्यामुळे आम्ही निघालो आहोत. आता तो बघा, तो पुढे चालला आहे आणि ह्याला काय बघायला नको, तो भेटला कोणी पण त्याच्याबरोबर बोलत बसतो. तर चला, किती वेळ लागतो बघूया. तसं तर तो म्हणाला 1 तास लागतो, बघू. मागे धनगर वॉटरफॉलला पण करतो, असं वॉटरफॉल बसतो. जबरदस्त व्ह्यू दिसतोय आहे ना. फुल धुकं आहे, धुकं. इकडे पाण्याचा खळखळाट आपल्याला ऐकू येतोय. कपडे वगैरे धुत आहेत लोक. खूप मस्त वाटतंय, असं वाटतं पटकन ट्रेक करून यावं. तिकडे पूर्ण हिरवळ आहे, बऱ्यापैकी आहे, म्हणजे गाव शिल्लक बाजून. इकडे काय अजून स्लॅबची गरज दिसली नाही. जिथे व्ह्यू दिसत होता आपण तिथूनच मधून इकडे आलो आहेत. आता हे बघा, अशा पद्धतीने हे उड्या मारत चाललेत. हे बरं आहे, जरा पाय भिजवण्यापेक्षा. म्हणून गाईड घ्यावा, माहिती नाही पडत आपल्याला रस्ता कुठून आहे. ओढा क्रॉस करून आल्यावरती आपण ह्या पाऊल वाटेने सरळ सरळ चालत चाललो आहोत. आणि आता इथून त्यांनी परत मधून उजवीकडे टर्न घेतला आहे.
व्ह्यू बघा किती छान वाटतोय. आपलंच का ते हे मागून घ्यायला पाहिजे ना, मग आपण मॅप कसा रस्ता नका. तर आपल्याला मित्रांनो इकडे वरती दिसतोय तर साहुली आहे किल्ला. तर पाहू शकतो तो पण आत्ताच अल्पेशशी बोलताना कळलं की तो पण टाईम कन्झ्युमिंग आहे, म्हणजे बराच वेळ लागतो. ना आम्ही विचार केला होता इकडनंच निघू, पण शक्य नाही. मग सध्या तरी वाघबीळच. चला, तर हा स्पॉट एक सुंदर असा आलेला आहे. पूर्ण वेलींनी वेटोळे केलेले आहेत त्याला. मला काळदुर्गाची आठवण आली. तिकडे खूप अशा पद्धतीने वेली आहेत आणि छान रस्ता आहे हा. येतोय का? अप्रतिम. समोर धबधबे दिसतात वरती कोपऱ्याला. बदबदा. छान व्ह्यू भेटतोय इथून. हे बघा अशा रूटने असे चालत चाललेत. पाऊस पडून गेला असल्यामुळे प्रवाहित झालं पुन्हा हे वॉटर फ्लो जे मध्ये आहेत. खालती खूप मोठा फ्लो आहे. हा पाहू शकता धबधबा आहे इथे. असा उतरतोय खाली. तोच धबधबा आपण आता क्रॉस करून पलीकडे चाललो आहोत. पाहू शकता इथून मधून इकडे पण आहेत फ्लो. ह्या इकडून असे क्रॉस करत आलो आणि आता इकडून आता वरती चढतो आहोत. हे पाहू शकता अशा पद्धतीने रुमाल बांधला आहे. हे इकडनं यायची ही वाट आहे. इथून अशा आम्ही आलो. इथे आता 2 वाटा दिसत आहेत. एक इथे जाते एक इथे जाते. आम्ही ह्या वाटेने वर चाललो आहोत. ही अशी पानांची चादर पसरली आहे पूर्ण. पाहू शकता खूप छान वाटते लांबपर्यंत. घ्या लडाखला पण आलो आपण. लोक जिथे जातील तिथे असे मनोरे उभे करतायत. आणि आतून आवाज येत आहेत लोकांचे वू वू करतायत, म्हणजे ज्यांचे पूर्वज होते ते. हर हर महादेव बोलतात आता. चांगली गोष्ट आहे. बऱ्याच लोकांनी ते तशी दगडं लावून ठेवली आहे. तिकडे पण एक रस्ता जात होता, पण तिकडे जाऊ नये म्हणून इकडे रूट मार्किंगसाठी तो करून ठेवला आहे. अशी गोष्टी करून ठेवल्यात म्हणून जाऊ शकतो. आम्ही तर काही गाईड घेतला आहे आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की गाईड घ्याच, कारण सेल्फोनी याल तर भरकडत राहाल. थोडे पैसे गाववाल्यांना पण कमवू दे. तर मित्रांनो आपण अशा व्ह्यू जवळ पोचलो आहोत. इकडनं जबरदस्त व्ह्यू दिसतोय आपल्याला. पाहू शकता. वा वा वा, फोटोग्राफर वगैरे सगळे आले. मित्रांनो आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत तिकडनं आपल्याला हा ओढा क्रॉस करून पलीकडे जायचं आणि त्याच्यानंतर ते बागबीळ. आणि इकडनं आपल्याला ह्या रेंज अशा खूप टेकड्यांच्या रेंज खूप छान दिसतात. प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत आहेत. ह्याच्यात दिसतील की नाही आयडिया नाही आहे. आणि इकडनं आपल्याला हा व्ह्यूसुद्धा खूप छान दिसतो आहे. इकडे आपल्याला असा हा धबधबा वाहताना दिसतो आणि इकडनं समोर आपल्याला हे पूर्ण अशी ही डोंगर रांग दिसते आणि तिथे मध्ये असे धबधबे दिसत आहेत वरती. खूप छान वाटतं इथून बघायला. आणि इकडे भाऊंची आपली पोज वगैरे चालले आहे. भरपूर लोक आले आहेत, त्यांचं पण इकडेच चाललं आहे पोजिंग. तर कुठपर्यंत जाणार आहेत ती लोक माहिती नाही, पण आपण आता हा व्ह्यू एन्जॉय केला इकडचा पूर्ण. आणि आता आपण निघूया पलीकडे जायला.
अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस करून जायचं आहे. तर आपण तो भाग क्रॉस केल्यावरती एक बऱ्यापैकी चढ आहे जरा, तो चढून आलो की आपण पोचतो वाघबीळच्या गुहेमध्ये. आणि आता आपल्या समोर आहे ती गुहा, पाहू शकता. इकडे अशी ती वरून पडते. आपला मित्र प्रणील तिकडनं आत दाखवते आणि खूप छान असं दिसतंय ते गुहा. जाऊया तिकडे पटकन. धबधबा आहे हा, खालती लोक आंघोळीला जातात. मोठी वाट जाण्याची. तर मित्रांनो आपण पोचलो आहोत या गुहेजवळ. पाहू शकते असं वरनं पाणी बरसतंय आणि इकडे आपल्याला जायचे आतमध्ये. डन एक मागून फोटो काढ. आतमध्ये बघा पाणी अशा पद्धतीने पडतंय आणि आता तो फोटो काढतो. कसा फोटो येईल तुम्हाला मी दाखवतो कसा आलाय. काढ रे. तर मित्रांनो आतमध्ये आलो आणि पाहू शकता अशा पद्धतीने गोवा इथे संपते आतमध्ये. इथे पण आतून पाणी असं असं पडतंय. पाहू शकता इकडनं कशी फ्रेम येते ती इकडनं तुम्हाला बघू शकता. एक प्रकारे मला तर पिंपळाचं पान वाटतं त्याच्यामध्ये उभा येतो अशी फ्रेम आली होती. बऱ्यापैकी फोटो सेशन करायला मिळतं कमी लोक असल्यामुळे. ज्याचा फोन आहे तो काही त्यानंतर आपण जरा उतरून खालती आलो आहोत. वाघबीळ आता वरती झालं तिथे. आणि तिथे दोन आहेत, एक मोठे आहे तिथे बाजूला छोटे. असे दोन नैसर्गिक गुहा दिसतात का आपल्याला. कोणी कोरलेल्या आहेत किंवा असं वाटत तर नाही आहे. आणि हा पट्टा पण असाच दिसतो नैसर्गिक कोकणकड्याचा जसा शेत आहे तशा पद्धतीचा. आवाज येतोय की नाही ते माहिती नाही. एवढा धबधब्याचा आवाज. फोटो केली करो. अशा पद्धतीने आपल्याला हा छान असा व्ह्यू भेटतोय. धमाल करतायत. मला तसं वॉटरफॉलचा एवढा क्रेज नाही आहे पण ती गुहा बघायची होती म्हणून मी आलो होतो. आणि पूर्वी गेलो आहे बऱ्याचदा वॉटरफॉलला पण हाही वॉटरफॉल खूप छान आहे. म्हणजे सेफ आहे इथे. फक्त एकच गोष्ट सेफ नाही आहे की वरचा दगड कधी आला खतम काहीच राहणार नाही. पाहू शकता. आणि असे इथे उतरायला बनवलं. इथून तिथे जायचं तिथून चढायचं पण तिथून उतरायचं इथून जायचं असं आहे. टाइमपास फुल. माणूस कसा हौशी पाहिजे ह्याची हाऊस बघा. फुल भागवतोय. तर मित्रांनो आपण इथे बऱ्यापैकी एन्जॉय केलं. एवढा भिजलो नाही आहे मी पण त्या आतमध्ये गुहेत गेलो त्याच्यामुळे भिजलो थोडाफार. आणि आता आपण परतीचा मार्ग इकडनं सुरू करतोय. आता आपण जाऊया कोंडेश्वरला आणि मग तिकडनं एक चावीची विहीर म्हणतात की जिचा आकार एका कुलपासारखा आहे. ॲक्च्युली त्याच्यामध्ये चावी लागली पाहिजे पण कुलूप विहीर म्हटलं पाहिजे तर चावीची विहीर म्हणतात. त्यांना हरकत नाही. त्याला आपण ती पण जाऊन बघूया. चला तर मग निघूया इकडनं. आपण निघूया आता. फायनल व्ह्यू. बघा घरचं छान असं बनवलेलं आहे.